हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आमचा कोल्हापूरमधला शेवटचा दिवस आहे आणि आता आम्ही चाललो आहोत आंबोली घाटाला. कारण बाकी स्पॉट्स इकडचे जे आहेत ते ऑलरेडी कवर केले लास्ट टाईम पण. सो आता म्हटलं एक आंबोली घाट उरला आहे, सो तिकडे जाऊया. कारण खूप ऐकलं आहे आंबोली घाटाबद्दल. सो तिकडे काय काय स्पॉट्स आहेत तेही आपण बघूया. आता तरी इथे पाऊस नाही, आय होप असाच असू दे. सो चला आपण आता निघूया. इथून आय गेस 110 का 120 किलोमीटर आहे. सो चला. आणि आता आम्ही थांबलोय नाश्त्यासाठी. आम्ही आलो हॉटेल मधुबनला. तिथे आम्ही घेतलाय गरम गरम झणझणीत मिसळ पाव आणि चहा. सो चला नाश्ता करूया आणि पुढच्या प्रवासाला जाऊया. $120 किलोमीटरचा प्रवास करून कोल्हापूर ते आंबोली आणि आंबोली ते हिरण्यकेशी आपण पोचलो आहोत. येस, आम्ही आलो आहोत आंबोली घाटाच्या आधी असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री हिरण्यकेशी मंदिराच्या इथे. गाडी पार्किंग केलेली आहे आणि इथून आता आपल्याला 300 मीटर चालत जायचं आहे मंदिराच्या इथे. आजूबाजूला जी डोंगरे आहेत पूर्ण धुक्यांनी झाकली गेलेली आहेत. थंडगार वातावरण आहे आणि चला आता आपण जाऊया मंदिराकडे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे हिरण्यकेशी मंदिर आहे. हे हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानी आहे. हिरण्यकेशी नदीचा उगम पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पार्वतीच्या मंदिराला लागून असलेल्या गुहेतून होतो. स्क्वॅरिश टँक किंवा कुंड मध्ये पडण्यासाठी पाणी प्रचंड शक्तीने बाहेर पडते, जिथून ते बाहेर वाहते. हिरण्यकेशी मंदिरात शिवलिंग, गणपतीची मूर्ती आणि अर्थातच हिरण्यकेशी देवीची मूर्ती आहे. हिरण्यकेशी माता पार्वतीचे नाव आहे, ज्याचे केस सोनेरी आहे. मंदिरात लाल दगडापासून बनवलेले नैसर्गिकरित्या तयार केलेले स्वयंभू शिवलिंग असल्याचे सांगितले जाते. तथापि हे लिंग पाहिले जाऊ शकत नाही, कारण ते दुसऱ्या शिवलिंगाने झाकलेले आहे, जे दररोज अर्पण आणि प्रार्थना करण्यासाठी वापरले जाते. सोनेरी रंगाच्या केसांची माता पार्वतीची मूर्तीही आहे. हिरण्यकेशी ही पूर्वामुखी नदी म्हणून पूर्वाभिमुख हिरण्यकेशी नदी पूर्वेकडे वाहते. तिचा प्रवाह सुमारे 80 किलोमीटर आहे आणि नंतर ती घटप्रभा नदीला मिळते. शिस्तुरा हिरण्यकेशी मासा, ज्याला देव मासा म्हणून सुद्धा ओळखले जातं, ते फक्त आंबोलीच्या या श्री हिरण्यकेशी मंदिराच्या तलावातच आढळले जाते. आणि इथे आम्ही थांबलेलो कारण ऋषीला त्याचा सेरोपिजिया आणि काही ऑर्किड शोधायचे होते म्हणून. राईटला पूर्ण घाट आहे सांगू शकतो. आंबोली वॉटरफॉल ते बघ, तो डॉट समोर आहे, तो पडतोय तो.
त्या पुढचा एक घेऊ आणि मग रिटर्न निघू. आणि हा आहे आंबोली वॉटरफॉल. अजून 2.3 आहे. नाही. आंबोली वॉटरफॉल वरून आपण परत मागे येत असताना डाव्या बाजूलाच एक आपल्याला बोर्ड दिसतो, जिथून महादेवगडला जायला रस्ता आहे. तिथूनच आपण गाडी जिथे पार्किंगची जागा आहे तिथे, आणि नंतर खालती पायऱ्या आहेत. तर आता ह्या पायऱ्या उतरून आपण बघूया कुठपर्यंत आणि काय. सगळीकडे धुकं पसरलेलं आहे, त्यामुळे व्ह्यू तर काय दिसणार नाही आहे, पण ठीक आहे, जाऊन बघूया. चला. खाली आंबा घाट दिसतो पूर्ण. आंबोली घाट. तिकडे नाही जायचं आपल्याला, म्हणून एवढं बघू. इथलं इथं बस झालं. खाली जायचं तुला? नाही, इथून बस. पाऊस पडतोय का? इथे धुकं आहे, पण इथून खालती अजून कुठे जायला आहे वाटतं जागा, पण पुढे काही नीट दिसत नाही. आम्ही पुढे जात नाही आहोत जास्त. पण इथून जे आहे या साईडून अखंड आंबोली घाट जो आहे तो आपण बघू शकतो, पण आता ह्याच्यात दिसणार नाही. व्ह्यू पॉइंट आहे हा इकडे एक. आणि आता आपण चाललो आहोत कावळेसाद पॉइंटला. रिटर्न कोल्हापूरला जातानाच कावळेसाद पॉइंट एक लागतो आपल्या डाव्या बाजूला, आणि इथे संपूर्ण ऑर्किड आहेत. पठारसारखं आहे आणि सगळीकडे मोठे मोठे असे ऑर्किड दिसत आहेत. 2-3 प्रकार आहेत ऑर्किडचे. आणि इथे येल्लो फुलांचा पठार असंही याचं नाव आहे या प्लेसचं, ॲज पर मॅप्स. आणि आता इथे पण धुकं आलेली आहे, त्यामुळे पटापट जातोय. ॲटलिस्ट थोडंफार काही बघता आलं पॉइंटला, तर बघूया. चलो. आणि हा आहे कावळेसाद पॉइंट. तिथे धुकं आहे पुढे, त्यामुळे जाण्यात काही अर्थ नाही आहे, काही दिसणार नाही. तिथून पण घाट जो आहे पूर्ण आपल्याला दिसतो. पण डायरेक्ट उभा कडा आहे खाली. हा, तिथून जसं आपण कोकण कडा तसा तिथून कडा दिसतो. पण आता धुकं आहे, पाऊस आहे बारीक बारीक, त्यामुळे काही दिसत नाहीये. आणि इथे सगळी ऑर्किड्स फुलं आलेली आहेत, छान छान. आणि रस्ता पण थोडा मातीचा असल्यामुळे गाडी स्लिप होण्याचे चान्सेस पण आहेत, सो ती रिस्क घ्यायची नाहीये जास्त. सो आपण आता इथून रिटर्न जाऊया. आपला कावळेसाद पॉइंट. पूर्ण आपल्याला इथे ऑर्किड्स दिसतात. ऑर्किड, तेरडा आणि मध्ये मध्ये याचे झाड आहेत आपले कारवीचे. आणि खूप मोठे मोठे झालेले ऑर्किड्स आहेत ते बघ. हाईट बघ एवढी आहे, हाईट खूप आहेत. ते पाऊस चांगला आहे. या बाजूला पण बघ. बापरे किती सुंदर. रस्ता खराब आहे जरा. फोटो घेतलाय पण फोटो घेतलाय ही आहे. फोटो घेतला का तू याचा? सो आपण फायनली आपल्या कोल्हापूरमधला लास्ट डिनर करायला आलो आहोत मसुरामध्ये, जिकडे फेमस आहे कोल्हापूरचा अख्खा मसुरा.
आम्ही मागवला आहे त्यांचा लसूणी अख्खा मसुरा. बघूया कसा आहे तो. काय काय मागवले दाखवतो. सो इथे आले गरमागरम ज्वारीची भाकरी, लसूणी मसुरा, कांदा, लिंबू, पापड आणि सोलकढी. सो फायनली काल व्लॉग रात्री एंड करता आला नाही कारण आम्ही खूप दमलेलो, टायर्ड होतो, खूपच झोपून गेलो. आता आज दिवसभरात पण खूप धावपळ होती त्यामुळे राहून गेलं. आईला घ्यायचं होतं ताईकडून आणि आता आम्ही चालू आहे स्टेशनला. आय होप तुम्हाला हा कोल्हापूर सिरीज व्लॉग आवडला असेल. आंबोली घाट सिरीज आवडली असेल. आंबोली घाट काय आहे, वॉटरफॉल काय कसा होता ते तुम्हाला आवडलं असेल. हिरण्यकेशी मंदिर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया आता नेक्स्ट लोकेशनला. कुठे जाऊ तेव्हा. तोपर्यंत असंच प्रेम ठेवा आणि बाय बाय. इश्क च अजना सा चल